नमस्कार रसिक मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 म्हणजेच आजचा दिवस हा आपले लाडके मराठी कवी वि. शिरवाडकर, जे कुसुमाग्रज या टोपण नावाने देखील ओळखले जातात, त्यांचा आज वाढदिवस. आज हाच दिवस मराठी गुणगौरव भाषा दिन म्हणूनही आपण दरवर्षी साजरा करतो. याच दिवशी गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये आपल्या लाडक्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देखील मिळाला आहे. चला तर मग आज या आपल्या लाडक्या मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा सन्मान, गुणगौरव आपण आपल्या काव्यपंक्तीतून करण्याचा प्रयत्न करू व आपली मराठी भाषेविषयीची कृतज्ञताही व्यक्त करू. आजच्या कवितेचे नाव आहे माय मराठी. माय मराठी. महाराष्ट्राचे रहिवासी आम्ही, थोर असे आमची भूमी. महाराष्ट्राचे रहिवासी आम्ही, थोर असे आमची भूमी. येथे नांदतो गुण्या गोविंदे, मराठी मावळे शिवबाचे आम्ही. येथे माझ्या भूमीत असती भाषा अनेक जरी. येथे माझ्या भूमीत असती भाषा अनेक जरी. मराठी भाषेचा ठसा उमटला प्रत्येकाच्या मनावरी. मराठी भाषा नेहमी साद घालते आमच्या मनास. मराठी भाषा नेहमी साद घालते आमच्या मनास. फुलवी भाषेचा मळा मराठी मन समृद्ध होण्यास. मराठीने दिली अनेक रत्ने कुसुमाग्रज केशवसूत. मराठीने दिली अनेक रत्ने कुसुमाग्रज केशवसूत. वि. दा. सावरकर, ज्ञानेश्वर, बहिणाबाई चौधरी, जे होते मराठी भाषेचे खरे मानकरी. मराठीने उमटवला ठसा. मराठीने उमटवला ठसा विविध साहित्य प्रकारातून. मनामनावर राज्य केले लाडकी भाषा होऊनी. मराठी भाषेचा गोडवा पसरला संपूर्ण महाराष्ट्रातून. मराठी भाषेचा गोडवा पसरला संपूर्ण महाराष्ट्रातून. लाभला तीज दर्जा राज्यभाषेचा माय मराठी होऊनी. माझी माय मराठी, माझी माय मराठी खुलवते आम्हा सर्वांगाने. माझी माय मराठी खुलवते आम्हा सर्वांगाने. आमच्या सुंदर भावनांचे प्रकटीकरण होत असे मराठीने. अशी ही माय मराठी असे आमचा अभिमान. अशी ही माय मराठी असे आमचा अभिमान. कारण तीच आहे खरी महाराष्ट्राची शान. कारण तीच आहे खरी महाराष्ट्राची शान. नमस्कार.